मग पाटलांनी आरोप केला होता शिक्षणाचा हब असल्यामुळे शिक्षण मोठ्या प्रमाणात पळून दिल्या जातात. काय काय शिक्षणाचा हब असलेल्या त्या ठिकाणी मुली मोठ्या प्रमाणात पळून दिल्या असं आहे की हेमंत पाटील सुद्धा आमच्या महाविकास आमची जी महायुती आहे महाराष्ट्रामध्ये, तर या महायुतीचे घटक पक्षाचे आमदार आहेत. त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकप्रतिनिधीची संयुक्त जबाबदारी राहणार आहे की जिल्ह्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर प्रभावी नियंत्रण लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाची या नात्याने आम्हाला नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. बरं साहेब, या संदर्भात तुम्ही काही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती वगैरे घेणार आहे का? मी बोललेलो आहे, बोलणार, परत बोलणार आहे. म्हणजे कधी थांबवण्यासाठी काही उपाययोजना वगैरे त्यांच्याकडून त्यांची बाजू आता काल परवाच घटना घडला असल्यामुळे ती चौकशी इन्व्हेस्टिगेशन वगैरे सुरू आहे. काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांची ही प्रक्रिया त्यांची पूर्ण होऊ द्या, नंतर ते मोकळे जाऊन बोलेन मी. पण त्यांच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप मला करणार नाही मी. बाद झालेली आहे आणि त्याच्यात तलवारी आणि खंजिराचा सर्रास वापर आहे. दवाखान्यात सुद्धा एकाला जाऊन मला माहिती आहे, सर्व गोष्टीची मला बारकाईने माहिती आहे. त्यांचा तपास कामामध्ये व्यत्यय यायला नको आणि म्हणून त्यांना मी डिस्टर्ब करणार नाही. त्यांचं काम मार्गी लागलं त्यांना बोलून गेलं. असं म्हणता येणार नाही. असं आहे की व्हिडिओ आहे सर, काय व्हिडिओ आहे त्याचा तिथे हॉस्पिटलचं मग दाखवा, मी बघतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.